नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधील पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे। खालीलपैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ऑप्शन बी पॅसिफिक महासागर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच नॅशनल केमिकल लॅब कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन सी पुणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे आहे। पुढील प्रश्न बघा, जागतिक लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन बी दुसरा हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। जागतिक लोकसंख्येत भारताचा दुसरा क्रमांक आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न, भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन ए K2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच K2 हे शिखर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते? ऑप्शन बी 1919 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। जालियनवाला बाग हत्याकांड 1919 या वर्षी घडले होते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये निवडक आणि महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले आहेत। भविष्यात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये यापैकी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए फुटबॉल हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। संतोष चषक फुटबॉल खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? ऑप्शन डी अकोला हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ अकोला जिल्ह्याला म्हटले जाते। पुढील महत्त्वाचा प्रश्न, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे सुरू केलीत? ऑप्शन बी केसरी व मराठा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केलीत। पुढील प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। डिस्कवरी ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत। पुढील महत्त्वाचा प्रश्न, खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी महात्मा ज्योतिबा फुले संबंधित होते। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, नामदफा हे भारतातील प्रमुख अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। नामदफा हे भारतातील प्रमुख अभयारण्य अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन ए 1854 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना 1854 या वर्षी झाली होती। पुढील प्रश्न, धर्मशाला हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। धर्मशाला हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यात आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन डी भारतरत्न हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतरत्न हा किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? ऑप्शन ए सचिन तेंडुलकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारतरत्न हा किताब मिळवणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? ऑप्शन बी सत्यशोधक समाज हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। महात्मा फुले यांनी खालीलपैकी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा,
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन डी महात्मा फुले हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन बी पंतप्रधान हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. पुढील प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ऑप्शन सी स्टेट बँक ऑफ इंडिया हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए ॲडम स्मिथ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढील महत्त्वाचा प्रश्न, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? ऑप्शन बी कथिल हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. भांड्यांना कलई करण्यासाठी कथिल धातूचा वापर केला जातो. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए भारत हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही भारत देशाची आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, जागतिक दूरदर्शन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 21 नोव्हेंबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जागतिक दूरदर्शन दिन 21 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन ए उत्तराखंड हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. मित्रांनो, आम्हाला सपोर्ट करण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, टार्गेट प्लस ही योजना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए निर्यात वृद्धी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. टार्गेट प्लस ही योजना निर्यात वृद्धीशी संबंधित आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवित नाही? ऑप्शन डी साखर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी साखर हा पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवित नाही. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? ऑप्शन सी महर्षी कर्वे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी सुरू केले. पुढील प्रश्न, भावार्थ दीपिका हा मराठीतील प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. भावार्थ दीपिका हा मराठीतील प्रसिद्ध ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. पुढील महत्त्वाचा प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन ए नागालँड हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए भारत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम भारत देशात आहे. मित्रांनो, जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणत्या शहरामध्ये स्थित आहे या प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये सांगा बरं. पुढील महत्त्वाचा प्रश्न, टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन डी जमशेदपूर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी जमशेदपूर येथे आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? ऑप्शन ए स्वतंत्र मतदारसंघ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. पुढील महत्त्वाचा प्रश्न, ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना कोणी स्थापन केली?
ऑप्शन बी दादाभाई नौरोजी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ऑप्शन ए ग्रीनलँड हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? ऑप्शन डी बेंगलोर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी बेंगलोर शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. पुढील प्रश्न बघा, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन ए तुर्कस्तान हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. अनातोलियाचे पठार तुर्कस्तान या देशामध्ये आहे. पुढील प्रश्न बघा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन बी गुरु हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला? ऑप्शन सी बारडोलीचा सत्याग्रह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी बारडोलीचा सत्याग्रह केला. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? ऑप्शन डी 6 मे 1952 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक 6 मे 1952 रोजी पार पडली. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, इसवी सन 1856 मध्ये भारतात कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली? ऑप्शन बी लॉर्ड डलहौसी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. भारतात लॉर्ड डलहौसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम कोठे स्थित आहे? ऑप्शन सी ठाणे हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पादकता दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन बी 12 फेब्रुवारी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पादकता दिन 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन डी 1993 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 या वर्षी करण्यात आली. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, हंगेरी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन सी बुडापेस्ट हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. हंगेरी या देशाची राजधानी बुडापेस्ट आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन डी स्वामी दयानंद सरस्वती हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? ऑप्शन ए 42वी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 42व्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए स्वामी विवेकानंद हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन डी यवतमाळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे. मित्रांनो, असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.